patience is waning. ज्यांना असं वाटत होतं की एखाद्या विहिरीत जावं आणि जीव देऊन द्यावा. खरंच आता तुम्ही म्हणाल की ही बयाला का असं वाटतंय आज, तर सांगते मी तुम्हाला त्याचं कारण. तर झालं असं की लग्नाच्या आधी मी इतकी छान स्कूटी चालवायची ना, की मला म्हणजे कुठे ट्रॅफिकमध्ये घेऊन गेलं ना तरी मी स्कूटी मस्त चालवायची. आणि लग्नानंतर काय झालं काय माहिती, कुठली भीती माझ्या मनामध्ये भरलेली होती, तर त्याच्यामुळे ना मला स्कूटी चालवायला जमत नव्हतं आणि मला घरामध्ये सगळे चिडवत होते. म्हणून म्हटलं आज मला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्कूटी शिकायची आहे. नेमकं तिथं गेलं तर ही कडी ओपन होण्याचं नावच घेत नव्हती. पण मी तरी तिला ओपन केलं आणि म्हटलं आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्कूटी शिकायची या ग्राउंडवर आणि मगच बाहेर पडायचं. आणि मग काय तेच झालं. मी आज शेवटी स्कूटी शिकूनच राहिली आणि मस्त अशी चालवली. कारण की ना मला घरामध्ये तर सोडा ती निरू पण चिडवायला लागली होती की तुला स्कूटी येत नाही, सगळ्यांच्या मम्म्या स्कूट्या घेऊन येतात आणि तुला येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज स्कूटी तर मी नक्की शिकेन. एवढीशी माझी मुलगी ती मला चिडवायला लागली होती. म्हणून मी आज आहे ना पूर्ण असं मनाशी निश्चय केला आणि नेमकी स्कूटी मी शिकली बरं का. तर त्यानंतर म्हटलं चला आता थोडा आराम करूयात, कारण की ना स्कूटीचे ते ब्रेक लावून लावून ना माझे हात पण दुखायला लागले होते. मग थोडा आराम केला, थोडी बसली आणि त्यानंतर आमची नीरू नाही तर मस्त फिरत होती. तिला वाटत होतं की हे गार्डनच आहे आपलं. मस्त ती पाण्याची बॉटल घेऊन फिरत होती. आणि मग घरी आली. घरी आल्यानंतर थोडं जेवण वगैरे केलं, कारण की जेवण पण बाकी होतं माझं आणि एवढी भूक लागली होती ना, तर जेवण वगैरे केलं. आणि मम्मी या ठिकाणी कामं करत होती, म्हणजे भाजी वगैरे निवडण्याची कामं करत होती. आणि ते झाल्यानंतर मला तर एवढी झोप लागत होती ना, तर मग घरी आली, थोडासा आराम करू म्हटलं, तर माझे डोळे तर आपोआप लागत होते. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.